तर हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. लई भारीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ज्या जागेला आपण जाणार आहोत, या जागेला माझ्यासाठी विशेष महत्त्व आहे. ती माझ्यासाठी लाइक एक क्लोज टू हार्ट जे म्हणतात ना, अशी ती जागा आहे. आणि कोल्हापूरचं पर्यटन या जागेला गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. आणि कोल्हापूरला आल्यावर या जागेला व्हिजिट करायला विसरू नका. तर आपण जाऊया आता स्पेशली माय फेवरेट प्लेस, द न्यू पॅलेस म्युझियम. तुम्ही पॅलेसच्या गेट जवळ पोहोचला की तिथेच तुम्हाला उजव्या हाताला तिकीट काउंटर दिसतं. मोठ्यांसाठी 40 रुपीज आणि लहान मुलांसाठी 20 रुपीज. पाठीमागे जे आहे दॅट इज कॉल्ड व्हाईट गेट. व्हाईट गेटच्या बरोबर पाठीमागे असे दोन तुम्हाला रोड्स दिसतात. तर एक रोड जो जातो तो स्कूलकडे जातो. इथे जी छत्रपती शाहू विद्यालय ही स्कूल आहे तिथे जातो. आणि दुसरा जो आहे तो आपल्या म्युझियमकडे जातो. तर जसं मी तुम्हाला म्हणाले की ही जागा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर स्पेशल असण्याचं कारण म्हणजे मी इथे असलेल्या शाळेत शिकलेली आहे. त्यामुळे मला हा एरिया खूप फॅमिलियर आहे. आणि त्यामुळे न्यू पॅलेस, त्याचं म्युझियम, इथले असलेले बाकीच्या गोष्टी या मला अगदी माझ्या घरच्यासारख्या माहीत आहेत. पॅलेसच्या एंट्रन्सलाच आपल्याला कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती यांचा अर्धाकृती पुतळा दिसतो. कोल्हापूरचे नाव ज्यांच्यामुळे अजून मोठं झालं असे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचाही पुतळा आपल्याला पॅलेसच्या आवारात बघायला मिळतो. राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यानी पावन झालेला या कोल्हापुरातील सर्वात सुंदर अशा या वास्तूमध्ये विद्यमान छत्रपतींचा निवास आहे. (1877 ते 1884 दरम्यान हा राजवाडा बांधण्यात आला. क्लॉक टॉवर असलेला हा राजवाडा बघताच क्षणी मन मोहून घेतो. चार्ल्स मॅन या त्या काळच्या ब्रिटिश आर्किटेक्टने हा बांधला होता. आत्ताच आम्ही न्यू पॅलेसमध्ये जाऊन आलो. इथं फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आतलं मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण एक ब्रीफ सांगते. आत ऑलमोस्ट एक 6 ते 7 हॉल आहे. ते 6 ते 7 हॉलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर बघायला मिळतात. दरबार हॉल तर आहेच आपला, प्लस इथे तुम्हाला त्यांचे जुने फोटोज बघायला मिळतात. त्यात वंशावळी आल्या, अनेक लोकांनी काढलेले सुंदर सुंदर पिक्चर्स आहेत. माझा फेवरेट पार्ट इथला दरबार हॉल आहे. आणि एक जो हॉल आहे तिथे पूर्ण वाईल्ड ॲनिमल्स आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जे काही शिकार केलेली होती, तर असे शिकार केलेले अनेक सारे प्राणी तिथे आहेत. मग ते बरेचसे आफ्रिकामध्ये केलेले शिकार आहेत. आत्ता पण जर बघितलं तुम्ही तर ते प्राणी अगदी खरेखुरे वाटतात. मग बाकीच्या तुम्हाला तलवारी, छोट्या तोफ किंवा त्यांच्या वापरात असलेले अनेक त्यांचे कपडे, काही स्टॅच्यूज आहेत महाराणींचे वगैरे. तर खूप सुंदर आहे. छोटंसं म्युझियम आहे पण बघण्यासारखं आहे. आत फोटोज काढायला देत नाही, त्यामुळे जास्त तुम्हाला मी दाखवू शकत नाही. पण माझ्याकडे जे काही अवेलेबल असेल ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. No.
पॅलेसच्या बाहेरच पन्हाळ्याची एक प्रतिकृती केलेली आहे, तर खूप छान केलेली आहे. इथे वीर शिवा काशीद यांचं स्मारक तुम्हाला दिसतं, जे पन्हाळ्याच्या एंट्रन्सला आहे. तिथून तुम्ही आत आला की तुम्ही 4 दरवाजाला पोचता. हा आपला कोल्हापूर पन्हाळा मार्ग दिसतो इथून. मग पुढे जे पन्हाळा बाकीचे सगळे स्ट्रक्चर्स आहेत ते सगळे अगदी छान आहेत. तिथं अंधार बाव आहे, नायकिनीचं सज्जा आहे. पुढे तुम्हाला ताराराणीचा राजवाडा दिसतोय, तिकडे मंदिर आहे. असा हा पूर्ण पन्हाळ्याचा पूर्ण म्हणजे सेटअप यांनी इथे छोटासा केलेला आहे. पॅलेसला लागूनच पुढे पोलो ग्राउंड आहे. पूर्वी जरी हे पोलो ग्राउंड होतं तरी आता इथे बऱ्याचशा फुटबॉल मॅचेस होतात. पोलो ग्राउंडच्या साईडला असे जुने क्वार्टर बघायला मिळतात. हे पोलो ग्राउंडच्या मागचे क्वार्टर्स आहेत. फुटबॉलसाठी येणाऱ्या मुलांसाठी याचा वापर आता होतो. पॅलेसच्या बाहेरच तुम्हाला एक छानसा झू बघायला मिळतो. छोटासा आहे पण छान आहे. तुम्हाला प्राणी बघायचे असतील तर इथं अशी गॅलरी केलेली आहे. या पायऱ्यांवरून वर चढला की तुम्हाला आत सगळे प्राणी दिसतात. इथे हरिण आहे, ससे आहेत, मोर आहे, एमू आहे, तसेच अनेक प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत. इथे तुम्हाला काही सीझन मध्ये अनेक स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. इथे बाहेरच काही घोडेवाले आणि बग्गीवाले पण आहेत. तर ह्या बग्गीमध्ये तुम्हाला पूर्ण एरियाची राईड करून देतात. पॅलेसचा एरिया फिरून झाल्यावर आम्ही माझ्या शाळेकडे आलो. माझी शाळा म्हणजे छत्रपती शाहू विद्यालय, जी या न्यू पॅलेस एरियाचाच एक भाग आहे. महाराजांच्या शाळेत शिकल्याचा मला सार्थ अभिमान आहे. जिथे आजकालच्या शाळांमध्ये खेळायला जागा सुद्धा नसते, तिथे आम्ही अशा शाळेत शिकलो की जिथे आम्हाला खेळायला भरपूर जागा होती. अतिशय सुंदर निसर्ग आसपास आणि जीव तोडून अगदी मन लावून शिकवणारे असे शिक्षक. त्यामुळे ही शाळा म्हणजे माझ्यासाठी काळजाचा एक तुकडा असा आहे. महाराजांच्या ताफ्यात असलेली जगप्रसिद्ध अशी ही मेबॅक कार. दसऱ्याच्या वेळी तुम्ही याला बघू शकता. बरेच लोक जे न्यू पॅलेस बघायला येतात ते फक्त इथला छोटासा परिसर बघतात, पण त्यांना आजूबाजूच्या परिसराबद्दल जास्त माहिती नाहीये. त्यामुळे माझ्याकडून ही खास विनंती आहे की तुम्ही येता त्यावेळी इथल्या बग्गीमध्ये नक्की बसा, कारण का हे घोडेवाले तुम्हाला पूर्ण परिसरात फिरवून आणतात, त्याची माहिती सांगतात. त्यामुळे एक गाईड म्हणून यांच्याकडून तुम्हाला खूप छान माहिती मिळते. तर न्यू पॅलेसचं म्युझियम सकाळी 9:15 वाजल्यापासून सुरू असतं आणि संध्याकाळी 5:30 पर्यंत असतं.
तुम्ही जर इथे येताय तर तुम्हाला इथे पार्किंगसाठी भरपूर स्पेस आहे. जर तुम्ही रिक्षाने येताय तर रिक्षा तुम्हाला आतपर्यंत नक्कीच सोडतील, पण जाताना तुम्हाला बाहेर थोडंसं चालत जावं लागेल. कॅन्टीन आहे त्यामुळे इथे कॅन्टीनमध्ये तुम्ही जेवू शकता. तर ओव्हरऑल तुम्हाला खूप छान असा इथे अनुभव येणार आहे आणि आपल्या लहान मुलाने घेऊन तुम्ही इथे नक्की बघायला या. शाहू महाराजांच्या नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे.